तर जय मित्रांनो, तर चला आपला दिल्ली सल्तनत ही समाप्त झाली होती. तर आज आपल्याला मुघल काळाला सुरुवात करायची आहे. तर मुघल काळामध्ये मुघल काळ बघण्याआधी जे काही विजयनगर साम्राज्य आहेत, बहमनी आहे, हे जे राहिलेले आहेत आपले, याच्यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर घेणारच आहोत. पण जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर मुघल काळ हा एक खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. तर सर्वप्रथम आपण तो कव्हर करू. तदनंतर आपण एका लेक्चरमध्ये जे बाकीचे साम्राज्य आहेत, जे मध्यकाळात आलेले आहेत, ते आपण घेणार आहोत. ज्यावेळेला म्हणजे जे सेम होते, बट अलग अलग भारताच्या अलग अलग भागामध्ये अलग अलग ठिकाणी छोटे छोटे साम्राज्य जे उदयाला आले होते, ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे मुघल काळ. तर मुघल मुघलांबद्दल सांगायचं झालं तर मुघलांनी आपल्यावरती खूप वर्ष राज्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम बाबर जो संस्थापक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला आज अभ्यासायचं आहे. तर चला वेळ न गमावता बाबरबद्दल सुरू करूया. तर सर्वप्रथम आहे बाबर. तर याचा कार्यकाळ बघायचा झाला तर इसवी सन 1526 ते 1530 जर बघायला झालं तर याने खूप शॉर्ट पिरियडसाठी भारतावरती राज्य केलेलं आहे. पण जेवढंही केलं त्याच्यामध्ये यानं खूप लढाया व स्थानिक प्रशासन याच्यामध्ये खूप सारे बदल घडून आणलेले आपल्याला बघायला मिळतात. तर बाबरबद्दल आणखी काही सांगायचं झालं तर हा एक विद्वान होता, ज्याला लेखनाची आवड आपल्याला म्हणता येईल याला होती. तर बघा, तर हा मुघल सत्तेचा संस्थापक आपल्याला म्हणता येईल आहे म्हणून. आणि जे दुसरं आहे ते म्हणजे याचं जर पूर्ण नाव बघायचं झालं तर ते पूर्ण नाव, याचं जे पूर्ण नाव होतं ते होतं झैनुद्दीन मोहम्मद बाबर. तर याचं पूर्ण नाव हे तुम्हाला एखाद्या वेळेस एक्झाम मध्ये बघायला मिळू शकतं. तर आपण फक्त हे एवढं लक्षात ठेवतो की पुढची जी दोन आहेत हे सुद्धा लक्षात ठेवत चला. कारण की एक्झाम मध्ये जर बघायला गेलं तर प्रश्न येऊ शकतो. तर याच्याबद्दल आणखी काही सांगायचं झालं तर याचे जे वडील होते, याचे वडील हे तैमूर वंशाकडून, आणि याची जी आई होती त्याची आई ही चंगीज खान वंशाकडून होती. जर बघायचं झालं तर दोन्ही एकदम स्ट्रॉंग सत्तेकडून बिलॉंग करत होते. त्यामुळे हा सुद्धा तसाच निघाला, एकदम स्ट्रॉंग. तर बघा त्याच्याबद्दल जर आणखी काही, तर याने लाहोरमध्ये दौलत खान लोधीचा पराभव केला. खान लोधीचा पराभव, तदनंतर पानिपतची प्रथम लढाई जर बघायची झाली तर 1526 हे सुद्धा यांनी जिंकलेली होती. तर पानिपतच्या प्रथम लढाईमध्ये याने इब्राहिम लोधीचा पराभव करून भारतामध्ये मुघल सत्ता ही प्रस्थापित केली. आणि तदनंतर यांनी केलेली लढाई
म्हणजे 1529 नाही 1528 मध्ये मेदिनी राय यांना हरवले. 1529 मध्ये मेवाडचे राणा सांगा यांना सुद्धा याने पराभूत केले. तर ते पण लिहून घ्या. इब्राहिम लोदीला पराभूत केले. दुसरे जर बघायचं झालं तर 1529 मध्ये मेवाडचे राणा सांगा यांना जर स्पेसिफिकली बघायचं झालं तर या लढाईला आपण खानवाची लढाई असे म्हणतो. तर 1529 मध्येच याने जे गग्गर नदीच्या काठावरती अफगाणांचा पराभव केला. त्याला सुद्धा गग्गरची लढाई असे म्हणतात. हे झाले 1529 आणि 1528 मध्ये यांनी मेदिनी राय यांचा पराभव केला. मेदिनी राय यांचा पराभव तसं बघायचं झालं तर याने याच्या शासन काळामध्ये जवळपास सर्वच वेळ हा लढाईमध्ये गमावलेला आहे. तर ह्याचा लढाईमध्ये वेळ गेल्यामुळे याला शासन करण्यासाठी जो वेळ होता, जे राज्यकारभार किंवा जे राज्यात सुव्यवस्था राखण्यासाठी जो वेळ होता तो कमी मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि जर बघायचं झालं तर याने जी राजधानी ठेवली होती, राजधानी जी स्थापित केली होती याने राजधानी ही च्या काळामध्ये राजधानी ही आग्रा होती. तर नंतर जर बघायचं झालं तर 1530 मध्ये याचा मृत्यू झाला. मध्ये मृत्यू झाला. तर याच्यामध्ये एक पॉइंट तुम्ही जो आहे तो आवर्जून लक्षात ठेवा. तो जर बघायचा झाला तर तो याची आत्मकथा जी आहे ती आत्मकथा ह्याच्यावरती बरेच वेळा एक्झाम मध्ये प्रश्न बघायला मिळतो. आत्मकथा जर बघायची झाली तर याची आत्मकथा आहे तुझुकी बाबुरी. ही कुठल्या भाषेमध्ये आहे तर ही तुर्की भाषेमध्ये आहे. हे सुद्धा लक्षात ठेवत चला. तर तदनंतर याच्यानंतर जो दुसरा शासक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे हुमायूं बद्दल जर शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर एक खूप दयाळू, एक प्रेमळ वृत्तीचा माणूस असे सांगितले जाते. जर बघायचं झालं तर याच्यामध्ये तुम्ही जे पॉइंट आहे ती 1526 पानिपतची लढाई, मेवाडचे राणा सांगा यांना 1529 घग्गर नदीचे काठी झालेली घग्गर लढाई 1529 आणि याचा जो
कार्यकाळ आहे तो हा लक्षात ठेवणे एकदम अत्यावश्यक आहे. आणि याचे पूर्ण नाव हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवत चला. याने आग्रा ही राजधानी, याची राजधानी आग्रा होती, ही सुद्धा लक्षात ठेवत चला. तर चला, दुसरा जो शासक आहे तो म्हणजे हुमायूं. जर याचा कार्यकाळ बघायचा झाला तर याचे दोन कार्यकाळ आहेत. एक म्हणजे 1530 ते 40 व इसवी सन 1555 ते 56 याचे दोन कार्यकाळ आहेत. याच्यामध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणी राज्य केलेले बघ त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. तर बघा, हुमायूं. तर बेसिकली सांगायचं झालं तर जो बाबर होता, बाबरचा मुलगा हुमायूं. बाबरला एकूण 4 मुलं होती. 4 म्हणजे कशी, तर बघा, मला 3 मुलं होती. एक पहिला म्हणजे कमरान, दुसरा म्हणजे अस्करी आणि तिसरा म्हणजे हिंदा. हे असे 4 भाऊ होते. यांनी जी सत्ता होती ती सत्ता या हुमायूँने सर्वांना एकत्रितरित्या वाटून दिलेली होती. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आपल्या भारतीय व्यवस्थेसारखं हा सर्वत्र राज्य करायचा आणि यांना जे आहे एक प्रदेश वाटून दिला होता, याच्यावरती तुम्ही राज्य करा व मला रिपोर्ट करा. सारखं PM हे बाकी 3 CM. जस्ट अशा प्रकारे यांनी ही व्यवस्था लावलेली होती. बघायचं झालं तर 1530 ते 1539 मध्ये जेव्हा कन्नौजची लढाई झाली त्यावेळेस याही आणि याच्या भावांना मदत मागितली की तुम्ही युद्ध करण्यासाठी मला मदत करा, पण यांनी हे पुढे आले नाही. तर त्याच लढाईमध्ये हुमायूनला भारत सोडावे लागले. तो काही काळ राजपुतांकडे राहिला. त्यानंतर तो दुसऱ्या देशात जायला त्याने चालला गेला. तर बघा, हुमायूं बद्दल पुढे जर बघायचं झालं तर 1539 मध्ये चौसाची लढाई, चौसाची लढाई 1539 ही जी लढाई होती ही शेरशाह सुरी विरुद्ध हुमायूं यांच्यामध्ये झाली. याच्यामध्ये शेरशाह सुरीचा विजय झाला. तदनंतर कन्नौजची लढाई ही एक निर्णायक लढाई ठरली. याच्यामध्ये जर बघायचं झालं तर शेरशाह सुरीचा पूर्ण विजय झाला व हुमायूँला भारत सोडावे लागले. तर बघायचं झालं तर कन्नौजच्या लढाईलाच भीमरावची लढाई अशी सुद्धा म्हणतात. ही लढाई 1540 मध्ये झाली. 1540 मध्ये झाली वर ही शेरशाह सुरी विरुद्ध हुमायूं यांच्यामध्ये झाली. याच्यामध्ये शेरशाह सुरीचा निर्णायक विजय झाला. तदनंतर हुमायूँला भारत सोडावे लागले. हुमायूं भारत सोडून जातेवेळेस त्याने लग्न केले व 42 मध्ये अकबरचा जन्म झाला. अकबरचा जन्म झाल्यानंतर तो 15 वर्ष इराण येथे आश्रयाखाली राहिला. तदनंतर याने
बघितलं की सुरी प्रशासन कमजोर पडत आहे आणि जे आहे याचे भाऊ कमरान नस्तरी आणि हिंदाल यांना पराभूत करून याने या ठिकाणा व सूर्यवंशाचा जो अखेरचा शासक होता त्याला हरवून याने सत्ता काबीज केली. सत्ता काबीज केल्यानंतर जर बघायचं झालं तर सत्ता काबीज केल्यानंतर हा काही फार काळ टिकला नाही. जो दुसरा कार्यकाळ आहे 1555 ते 1556 या कार्यकाळामध्ये याने काहीच केलेलं नाही, कारण की हा वेळ खूप कमी होता. बघायचं झालं तर याचा मृत्यू हा ग्रंथालयातील जिन्यावरून पडून झालेला आहे किंवा पायऱ्यांवरून पडून झालेला आहे. मध्ये मृत्यू. तर बघा, अशाच प्रकारे आजचं आपलं लेक्चर संपलं. जर पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे शेरशाह सुरी व सूर्यवंश आहे याच्याबद्दल, सुरी घराणे आहे याच्याबद्दल अधिक माहिती व जो याचा मुलगा अकबर व पानिपतची दुसरी लढाई याच्याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. तर जय हिंद, जय भारत.